आता अहमदनगर शहरामध्ये हजारो ट्रॅक्टर रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि तुम्ही पाहत असाल माझ्या बाजूला राणीताई लंके पायी चाललेल्या आहेत आणि पाठीमागे खासदार निलेशजी लंके यांच्या हातामध्ये ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आहे। राणीताई, सकाळी तुम्ही ट्रॅक्टर चालवलाय आणि आता खुद पायी निघालेला आहात, हा पट्टा फार मोठा आहे, पण काय सांगाल, कसा निषेध कराल या सरकारचा? सरकारचा आम्ही एक जाहीर निषेध करतो। आमच्या आंदोलनाचा 33रा दिवस आहे तरी त्यांनी काही त्यावर निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आज आम्ही हजारो शेतकरी आज रस्त्यावर उतरून हजारो संख्येने ट्रॅक्टर या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी घेऊन आलेत। सकाळी सुद्धा मी स्वतः ट्रॅक्टर चालवत महिला भगिनी मी ट्रॅक्टर मध्ये बसून आणल्या आज आंदोलनासाठी आणि सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। राणीताई, सरकारचा जाहीर निषेध करते। 33रा दिवस राणीताई, काल तुम्ही कलेक्टरच्या नावाने भाकरी थापलेल्या आहेत, भाकरी भाजल्या आहेत, तरी देखील प्रशासनाला अजून जाग येत नाही। कुठला अधिकारी बोलण्यासाठी आलाय? काही चर्चा घडल्या? अजिबात 33रा दिवस आंदोलन तरी कोणताही अधिकारी काही निर्णय घेण्यासाठी बाहेर आलेला नाही। त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन असंच आमचं चालू राहील। आज थोडं शांततेच्या मार्गाने चाललंय, पण उद्या तीव्रतेचं असं आंदोलन राहील। आम्हाला अशी माहिती मिळते की या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी संसद रत्न खासदार सुप्रियाताई देखील येत आहेत, तर काय सांगाल, कशा पद्धतीने महिलांचा इथे सहभाग आहे? तुमच्या पाठीमागे देखील महिला दिसत आहेत, काय सांगाल याबद्दल? आज देशाच्या नेत्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे ह्या आज या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येणार। त्यामुळे सर्व महिला भगिनी आमच्या रस्त्यावर उतरलेले आहेत। तुम्ही बऱ्याच ठिकाणी ज्या शेतकरी महिला असतील त्यांच्या गाठी भेटी घेता, बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरत असाल, कसे अनुभव येतात? लोक काय सांगतात कांद्याबद्दल, याच्या दुधाबद्दल? शेतकऱ्यांच्या इतक्या समस्या आहेत का? आम्ही शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे। अतिशय दुधाला कोणत्याही शेतकऱ्याचा हमी भाव नाही, कोणत्याही पिकाला, दूध असो, कापूस, सोयाबीन असो, पण त्याच्या मालाला हमी भाव नाही। त्यामुळे शेतकऱ्याला अतिशय कष्टाने मेहनत करून काही त्यांच्याकडे जात नाही। लंके साहेबांनी एवढं मेहनत करून हे खासदार पद मिळवलेलं आहे, मात्र गेल्या 3 दिवसापासून ते इथेच कलेक्टर ऑफिसच्या समोर जेवतायत, झोपतायत। एक पत्नी म्हणून काय वाटतं की पुन्हा त्यांच्यावरती ही वेळ आली आहे की पुन्हा एक संघर्ष करावा लागतोय? त्यांचं राजकारण कमी आणि समाजकारण जास्त असतं आणि एक शेतकऱ्यांची जाण आहे त्यांना, त्यामुळे ते आज एक स्वतः खासदार असून आज त्या ठिकाणी रस्त्यावर जेवण करतात, त्या ठिकाणी झोपते। आज 33रा दिवस आहे, आम्हाला थोडंसं काळजी वाटते, पण आम्हाला तेवढी शेतकऱ्यांची जाण आहे, त्यामुळे पण आम्ही तो संघर्ष करू शकतो। सरकारने किंवा कलेक्टरनी, मंत्र्यांनी जर मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला काय वाटतं, हा शेतकरी वर्ग काय भूमिका घेऊ शकतो? काय रूप पाहायला मिळेल महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं सरकारला? अजून पुढं काय अजून सांगता येत नाही, पण सर्व शेतकरी या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये आक्रोश झालेले आहेत। नक्कीच आपल्या सोबत होत्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, ज्या खुद्द महिलांना घेऊन पायी चाललेला आहात। पाठीमागे हजारोच्या संख्येने ट्रॅक्टर आहेत आणि नगर शहरातले आता हे रस्ते कुठेतरी शेतकऱ्यांच्या या गाऱ्हाण्यानं या ठिकाणी हादरून निघतील, कारण की जो प्रश्न आहे तो आता रस्त्यावरती आलेला आहे। तुर्तास मी इथेच थांबतेय, धन्यवाद।